नमस्कार भावांनो. येणारं सर्वात मोठं मुंबईमधील 3 फेऱ्याचं मैदान म्हणजे प्रथम पारितोषिक थार गाडी असलेलं, द्वितीय पारितोषिक सेलोरे गाडी असलेलं भव्य असं ओपनचं मैदान आहे. या मैदानात पैरे कोणाचे कोणासोबत मी टॉप 10 नंदींचे म्हणजे 5 जोड्या मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कोणाचं सांगणार आहे? बिंदोडचा बादशाह मथुरचं सांगणार आहे, बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोट सर्जाचं सांगणार आहे, आपला बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचा पायरा सांगणार आहे, बैलगाडा क्षेत्रातील बिंदोडचा टॉपचा नंदी भुंगाचा पायरा सांगणार आहे, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखनचा पायरा सांगणार आहे. तसेच मित्रांनो, स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा जो सर्जा दादा यांचा पायरा देखील सांगणार आहे. पुसेगाव हिंदकेसरी लक्षा सचिन यांचे देखील पायरा सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, येणारं मोठं मैदान वार बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी भव्य असं ओपनचं मैदान आहे. कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरीचं हे मोठं मैदान आहे. सर्वप्रथम सांगतो भावांनो, इथे बक्षीस म्हणजे प्रवेश फी आहे ते खूप कमी केलेली आहे. सुरुवातीला प्रवेश फी 6,000 सांगण्यात आली होती, पण आता प्रवेश फी 3,500 रुपये केलेली. त्यामुळे सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यावी. एवढं मोठं मैदान असताना सुद्धा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी हे प्रवेश फी खूप कमी केलेली आहे. 3,500 रुपये प्रवेश फी असणार आहे. तर बक्षिसाचं स्वरूप जाणून घेऊया. प्रथम क्रमांक थार गाडी, द्वितीय क्रमांक सेलोर गाडी अशा 2 फोर व्हीलर आहेत. तृतीय बुलेट गाडी आहे, चतुर्थ बाईक, पंचमला बाईक, षष्टम ते नवम पर्यंत बाईक आहेत. अशा प्रकारे 9 बक्षीस आहेत. आणि या मैदानाचं ठिकाण असणार आहे कलम बोरीचीवाडी कर्जत. खूप चांगलं मैदान आहे. मागच इथे मैदान झालं होतं 3 फेरीचं, सगळ्यांना आवडलं होतं हे मैदान. ह्याच मैदानावर कलम बोरीचीवाडी कर्जत येथे हे 3 फेरीचं मैदान होत आहे. त्यामुळे या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोण जिंकेल, थारची गाडी कोण जिंकेल, सेलेरो गाडी, तर सर्वांना उत्सुकता लागली. चला आता महत्वाच्या विषयाकडे चलूया. पैरे कोणाचे कोणासोबत. तर एक तर पैरा आधीपासूनच फुटलाय. मी बरेच जणांना व्हॉट्सअपद्वारे देखील सांगत आलोय 3-4 दिवसापासून. तोच हा पैरा, तो म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील रॉकेटचा पैरा म्हणजे घोटसरचा पैरा असणारा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन अँड घोटसर्जाची ही जोडी 100% पळणार आहे. फॉर्च्युनरचा 1 नंबरचा मानकरी असलेला लखन आणि त्याच्या सोबतीला रॉकेट आहे. त्यामुळे या जोडीचा नादच नाही. ही जोडी एकदम टॉप मध्येच पळणार आहे. जसं मध्ये म्हटलं जाते या बैलगाडा क्षेत्रात या 2 नंदींना टॉपचा वेग आहे. लखन आणि घोटसरचा ही जोडी जुलून आलेली आहे, थारच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे. दुसरा टॉपचा पैरा सांगतो तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडांचा पैरा कोणासोबत असणार. तर मिलिंद शेठ पाटील यांनी बाईट मध्येच सांगितलं होतं, जे की मागच्या मैदानात 5 लाखाच्या जयंत हिंदकेसरी मैदानात हा जोड पळाला होता. त्यांनी सांगितलं होतं त्या छोटा देवाला मी पुन्हा एकदा मुंबईला 8 तारखेच्या मैदानात आणणार आहे आणि ही जोडी तुम्हाला पळताना दिसण्याची शक्यता, ही जोडी पळवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मला वाटतंय भुंगा आणि छोटा देवा ही जोडी आपल्याला या 8 एप्रिलला थारच्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा जो सर्जा दादा यांचा पैरा कोणासोबत असणार आहे? यांचा पैरा असणार आहे मल्हार संतोष शेठ तोडकर यांचा जो मल्हार आहे याच्यासोबत पैरा असणार आहे. कारण की त्यांचं आता नियोजन चालूच होतं सर्जा दादाचा आणि मल्हार 11-11चा. त्यामुळे ही जोडी आपल्याला शक्यतो पळताना दिसणार आहे. बिनजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवल कल्याण यांच्या मथुरचा पैरा कोणासोबत असणार आहे? मथुरचा पैरा तुम्हाला चांगलंच अंदाज आला असेल. सचिनच्या मालकांची, जो की सचिन पुसेगाव हिंदकेसरीचा मालक आहे, त्यांच्या मालकांनी नियोजन करणारे होते. त्यांनी स्पष्ट मुलाखतीत सांगितलं होतं सचिनचा 8 तारखेला मुंबईमध्ये पैऱ्याचं नियोजन असणार आहे ते एकतर मथुर सोबत नाही तर बकासूर सोबत. तर भावांनो, मथुर सोबतच 90% आहे. कारण की मथुर आणि सचिन ही नियोजन झालेलं होतं. त्यामुळे या 8 तारखेच्या थार मैदानात ही जोडी आपल्याला पळताना दाट शक्यता आहे दिसण्याची. म्हणजे मथुर सचिन. जर सचिन नसला तर ऑप्शन म्हणून मी सांगतो साखरवाडीचा बावऱ्या. जसं की ते म्हणतात घरचीच गाडी आहे मथुर आणि साखरवाडीचा बावऱ्या. जर सचिन नसला तर पण शक्यतो मथुर आणि सचिन ही जोडी आपल्याला पळताना दिसणार. राहिला बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे? भावांनो, मागच्या मैदानात हा पैरा फिक्स झाला होता आई एकविरा केसरी मैदानात, पण त्यांचं नियोजन अचानक कॅन्सल झालं होतं. तिथे ही जोडी पळणार होती, ती म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी, जो लंबी रेस का घोडा म्हटलं जाते असा लक्षा. बकासूर आणि लक्षा ही जोडी आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. कारण की यांचं आई एकविरासाठी नियोजन झालं होतं, पण ते थोडक्यात कॅन्सल झालं. त्यामुळे आई एकविरा केसरी मैदानात बकासूर दिसला नाही. त्यामुळे बकासूर आणि लक्षा ही जोडी दिसण्याची दाट शक्यता आहे. किंवा
लक्ष नसल्यास मेहरबान कारण की बकासूर मेहरबान देखील नियोजन झाला होता मुंबईमध्ये, पण ती अजून जोडी पळाली नाही. त्यामुळे मला असं अंदाजित होते बकासूरचा पैरा लक्ष किंवा मेहरबान असे असणार आहे. त्यामुळे या मैदानात सर्वांचं लक्ष लागले. थार कोण जिंकेल, सेल्युरो गाडी कोण जिंकेल, असे तुम्हाला मी टोटल टॉप 10 नंदींचे 5 जोड्या सांगितले आहेत. बेस्ट ऑफ लक सर्वांना. धन्यवाद भावांनो.